गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी आज महाराष्ट्र सरकारचा माज किती टोकाला गेला आहे याचं भयानक चित्र पाहायला भेटलं. शांततेने आपली जमीन, आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी उभं राहिलेल्या शेतकऱ्यांवर रात्रीपासून दडपशाही, अटक सत्र, घराघरात नोटिसा आणि आंदोलकांना ताकदीच्या बळावर उचलून नेण्याचे प्रकार सुरू आहेत. महायुती सरकारने दडपशाहीची परिसीमा गाठली आहे. परभणी जिल्ह्यातील सहसापूर जवळा ह्या गावामध्ये हे प्रकार रात्रीपासून घडत आहेत. याशिवाय महिला भगिनींनाही फरकटत नेण्याचे निंदनीय प्रकार पोलिसांमार्फत सरकार करत आहे. शेतकऱ्यांचं शांतीपूर्ण आंदोलनाला चिरडण्यासाठी एवढा पोलीस फाटा कशासाठी लागतो? सरकार शेतकऱ्यांच्या एकजुटीला घाबरले हे नक्की आहे. शेतकऱ्यांवर आत्मदहनाची वेळ आणणाऱ्या जुलमी सरकाराचा जाहीर निषेध मी करतो. आणि हा जो हायवे आहे नागपूरपासून गोवा, हा हायवे लागतोय कुणाला गरज आहे गोव्याला जायची? गोव्याला जाऊन काय करणार आहेत लोक? काय काम होणार आहे का तिथं? मौज मजा करणारीच लोक गोव्याला जातात. त्यामुळे हा हायवे बिनकामाचा आहे. फक्त काही मुठभर लोकांचे मौज मजासाठी हा हायवे जर होत असेल तर असे हायवे झाले नाही पाहिजे आणि याचा विरोध हा कडाडून केलाच पाहिजे. काय वाटतं याबद्दल तुम्हाला कमेंट करा.